इयत्ता चौथी, विषय मराठी, कविता क्रमांक 2, श्रावण महिन्या, स्वाध्याय. प्रश्न पहिला, कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. 1. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव कोणते? श्रावण. 2. मोराच्या संगतीने नाचणारी कोण? लांडोर. 3. रात्री डुरुक डुरुक करणारा कोण? बेडूक. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये. उत्तर, 7 रंगांचे इंद्रधनुष्य, ढोल वाजवणारे ढग व कडाडणाऱ्या विजा. 3. पिसारा फुलवून नाचणारा मोर. 4. रिमझिम पाऊस. प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. रिमझिम पाऊस पडतो, आकाशात इंद्रधनुष्य दिसते आणि निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. 2. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? उत्तर, मोर पिसारा फुलून आनंदाने नाचतो. बेडूक डुरुक डुरुक आवाज करून पावसाचा आनंद व्यक्त करतो. प्रश्न चौथा, रिकाम्या जागा भरा. 1. 7 रंगांचा तोरण कसा? अंबारी डोलतो. 2. काळजात धाकधूक, इजा किन्नर करती. 3. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक पितात. 4. धारा नाचत नाचत थेंबात धरतात तालात. प्रश्न पाचवा, कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. उत्तर, 1. इजा वीज. 2. महिन्यात महिन्यात. 3. पिसारा मोराचे पंखे. 4. भुरुक भुरुक रिमझिम. 5. श्रावण श्रावण. 6. अंबारी आभाळात. 7. किलोरी कल्लोळ. 8. चवळ दिसेल. 9. भेबक्या बेडूक. विचार करा व सांगा, पाऊस शेतकऱ्यांच्या जीवनावर कसा परिणाम करतो? उत्तर, पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. चांगला पाऊस पडल्यास शेतीची पिके चांगली येतात आणि शेतकरी आनंदी होतात. पाऊस कमी पडल्यास पिकांचे नुकसान होते व शेतकऱ्यांना अडचणी येतात. लिहिते होऊया. प्रश्न 1. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. अ. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. उत्तर, श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, काळजात धाकधूक इजा कल्लोळ करती. आ. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रात्री बेडकांची गाणी कानावर पडतात. उत्तर, श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक कानी भेपक्याचा गाणा राती डुरुक डुरुक. प्रश्न दुसरा, माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळी माहिती लिहा. उत्तर, श्रावण महिना हा माझा आवडता महिना आहे. या महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. रिमझिम पाऊस पडतो आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसते. श्रावण महिन्यात निसर्ग खूप सुंदर दिसतो. चर्चा करूया. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा व गप्पा मारा. उत्तर, श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी असे सण येतात. या सणामध्ये लोक आनंदाने सहभागी होतात. घरात पूजा केली जाते व सण उत्साहात साजरे केले जातात. खेळू या शब्दांशी. 1. समानार्थी शब्द लिहा. मोर, मयूर, पाणी, जल जीवन, रात्र, निशा रजनी, कान, कर्ण, वीज, विद्युत, ढग, मेघ. 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. मोठा, छोटा, कमी, जास्त, जवळ,
दूर किंवा लांब. 3. खालील शब्दासाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. 1. श्रावण, सरावण. 2. आभाळी, अंबारी. 3. काळजात, कारजात. 4. थाटात, ठाटात. प्रश्न 4. खालील आकृतीतील प्राण्यांची किंवा कीटकांची नावे पूर्ण करा. डास, बेडूक, नाकतोडा, गोगलगाय. प्रश्न 5. ओळखा पाहू. 1. कधी हिरवा, कधी राखाडी, कधी पाणी, कधी माती. डराव डराव करतो उड्या, मी मारतो पावसाच्या राती. ओळखा पाहू मी कोण? बेडूक. 2. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबिरंगी नक्षी. केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात. सांगा मी कोण? मोर.